बीडमधील सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सरकारनं नेमलेल्या एसआयटीतील पोलीस अधिकारी आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। पोलीस उपनिरीक्षक बसवराज तेल यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या एसआयटी मधील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे वाल्मिक कराडच्या जवळचा असल्याचा आरोप केला जातोय। वाल्मिक कराडनं महेश विघ्नेंची नक्षलवादी भागातून विशेष बाब म्हणून औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये दलात बदली केल्याची माहिती मिळते। महेश विघ्ने हे सध्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत अर्थात एलसीबी मध्ये कार्यरत आहे। वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीतील पोलीस अधिकारीच आता वाल्मिक कराडच्या जवळचे असल्यानं एसआयटीच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्यात आली, मात्र या एसआयटी मधील काही अधिकारी हे कराडच्या जवळचे असल्याचा दावा देखील आता केला जातो। या संदर्भात अधिकची अपडेट देण्यासाठी चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। चंद्रशेखर, सरकारने एसआयटीची स्थापना देशमुख प्रकरणामध्ये केली, त्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, मात्र त्यातले काही पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचे असल्याचा दावा देखील केला जातोय। शुभम, खरं तर सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जी एसआयटी सरकारने स्थापन केलेली आहे, बसवराज तेली उपमहानिरीक्षक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ही 9 जणांची एसआयटी आहे। आणि यामध्ये आपण पाहिलं तर महेश विघ्ने पोलीस उपनिरीक्षक आहेत। बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सध्या महेश विघ्ने काम करत आहेत आणि महेश विघ्ने यांची जी बदली आहे चंद्रपूरवरून जी आहे ती बीडला करण्यात आलेली आणि सगळी बदली प्रक्रिया जी आहे ते कराड याच्या सगळ्या शिफारशीतून झाल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहिलं की वाल्मिक कराड याला काही दिवसापूर्वी सीआयडीच्या समोर शरण आला होता आणि त्याचा तपास जो आहे तो सरकारने एसआयटी स्थापन केलेली आहे। आणि या एसआयटी स्थापन केलेली आहे, या एसआयटी मधले जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत हे सगळे यातील काही पोलीस अधिकारी कर्मचारी कराडच्या जवळ असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे सरकारने स्थापन केलेली ही जी एसआयटी जी आहे ती कशा पद्धतीने तपास करणार, कारण आरोपी जो संशयित आहेत वाल्मिक कराड याच्या जवळचे जर असते तर या सगळ्या तपासातल्या महत्त्वाच्या बाबी बाहेर जाऊ शकतात। शुभम, अगदी चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।